नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. देशात एक अघोषित युद्ध सुरू झालेलं आहे. देशात घुसून बसलेला बांगलादेशी आणि रोहिंग्या या युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मतावर जे राजकीय पक्ष पोचले जातात, त्यांच्या लक्षात आलंय की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे आपला हक्काचा मतदार यादीतून साफ होणार आणि त्याच्यामुळे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम रोखण्यासाठी या राजकीय पक्षांनी ताकद लावलेली दिसते. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाने सुद्धा कंबर कसलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये SIR उपक्रम राबवायचा, पार पाडायचा. पश्चिम बंगालमध्ये तर तृणमूल काँग्रेसने पूर्ण राज्य पेटवण्याची तयारी सुरू केलेली आहे. सुदैवाने हे सगळे राजकीय पक्ष जे SIRच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते, ते काल झालेल्या सुनावणीच्या दरम्यान तोंडावर आपटलेले दिसतात. घुसखोराकडे जर आधार कार्ड असेल तर त्याला देशाचा मतदार बनवायचं काय, असा रोकडा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने काल झालेल्या सुनावणीच्या निमित्ताने युक्तिवाद करणाऱ्या राजकीय पक्षांच्या वकिलांना विचारलेलं आहे. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी तिथे सुद्धा निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम राबवला होता आणि तिथे सुद्धा SIR उपक्रम राबवला जाऊ नये म्हणून तमाम राजकीय पक्ष आणि त्यांनी पोचलेल्या NGOनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बिहार निवडणुकीच्या पूर्वी SIR होऊ देऊ नका, फार कमी वेळ देण्यात आलेला आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हे सगळे युक्तिवाद फेटाळून लावले. SIR उपक्रम राबवणं हा घटनेने निवडणूक आयोगाला दिलेला अधिकार आहे असं स्पष्ट करत कोणताही हस्तक्षेप करायला नकार दिला आणि त्याचीच पुनरावृत्ती पश्चिम बंगालच्या संदर्भात ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, तामिळनाडू आणि केरळच्या संदर्भात ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात होताना दिसते. या देशामध्ये काँग्रेसच्या इकोसिस्टीमची अनेकदा चर्चा होताना दिसते आणि या इकोसिस्टीमचा एक अविभाज्य भाग म्हणजे न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करून कोर्टबाजी करणारे वकील. ही अशी एक जमात काँग्रेसच्या शासनकाळामध्ये निर्माण झालेली आहे की या देशाच्या हिताचं काही होत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी हे न्यायालयामध्ये धाव घेतात, जनहित याचिका दाखल करतात आणि या देशाच्या विरोधात जर काही शक्ती लढत असतील तर त्यांना बळ देण्यासाठी ही मंडळी कोर्टात जातात, त्यांच्या बाजूने लढताना दिसतात. केंद्र सरकारने आतापर्यंत जे जे चांगले निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांच्या विरोधात एक वकील निश्चितपणे न्यायालयामध्ये गेला आणि केंद्र सरकारच्या विरोधात लढला. हा वकील म्हणजे कपिल सिब्बल. सिब्बल यांनी लढलेले तमाम खटले तुम्ही आठवून पहा. राम मंदिराच्या प्रकरणामध्ये कपिल सिब्बल बाबरी मशिदीच्या बाजूने होते. केंद्र सरकारने जेव्हा कलम 370 बरखास्त केलं तेव्हा कपिल सिब्बल या निर्णयाच्या विरोधात सुद्धा न्यायालयामध्ये गेले, तिथे लढले. वक्फ सुधारणा कायदा असो, देशद्रोह कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असो, ट्रिपल तलाक संपवण्याचा केंद्र सरकारचा कायदा असो, या सगळ्या निर्णयांच्या विरोधात कपिल सिब्बल न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि देशाच्या सुदैवाने त्यांनी प्रत्येक वेळा माती खाल्लेली आहे. आता कपिल सिब्बल स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या विरोधात सुद्धा न्यायालयामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात, निवडणूक आयोगाच्या विरोधात लढताना दिसत आहेत. या देशातील काही नामांकित वकील मंडळी आपली बुद्धी वापरून देशाचे कायदे कसे वाकवतात, वळवतात हे सर्वसामान्य लोकांना कळलं पाहिजे. देश विरोधकांसाठी ही मंडळी आपली बुद्धी कशी खर्च करतात ते सुद्धा सगळ्यांना दिसलं पाहिजे. आपल्या देशामध्ये देशाचा विरोध करणं हा सुद्धा पैसे कमवण्याचा खूप मोठा धंदा झालेला आहे आणि काही नामांकित वकील मंडळी सध्या हाच धंदा करताना दिसत आहे. त्याच्यामध्ये फक्त कपिल सिब्बल नाही आहेत, बरीच नावं आहेत. प्रशांत भूषण आपल्याला माहिती आहे, ज्यांना काही महिन्यापूर्वी 2 युवकांनी कान फडवलं होतं. अभिषेक मनु सिंघवी हे त्यातलेच एक वकील आहेत. हे नामांकित वकील 2-4 जरी असले तरी अशा वकिलांची जंत्री खूप मोठी आहे. कपिल सिब्बल हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, कायद्याच्या दुनियेतलं खूप मोठं नाव आहे, नामांकित वकील आहेत. अनेक राजकीय पक्षांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये SIR प्रकरणी कपिल सिब्बल यांनी जे काही जोरदार युक्तिवाद केले, ते युक्तिवाद ज्यांनी ऐकले त्यांना कदाचित वरकरणी हे युक्तिवाद अत्यंत बालिश वाटतील, अत्यंत मनोरंजक वाटतील. परंतु प्रत्यक्षात या युक्तिवादाच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तेव्हा ते देशविघातक आहेत हे स्पष्ट होतं. कपिल सिब्बल यांनी काही तर्क केले, काही सवाल उपस्थित केले. या देशाच्या मतदाराला इन्युमरेशन फॉर्म भरण्याची गरज काय? या देशाचा कोण नागरिक आहे, कोण नागरिक नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कोणी दिला? एखाद्या व्यक्तीकडे जर या देशाचा आधार कार्ड आहे तर त्याच्यावर त्याची जन्मतारीख असते, त्याचा पत्ता असतो. या व्यक्तीने जर असं डिक्लेरेशन दिलं की मी या देशाचा नागरिक आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत काय? त्याला मतदार बनवायला हरकत काय? या देशातला एखादा सामान्य BLO एखाद्या मतदाराचा मतदानाचा हक्क कसं काय हिरावून घेऊ शकतो? अशा प्रकारचे सवाल, अशा प्रकारचे तर्क कपिल सिब्बल यांनी काल न्यायालयामध्ये केले होते. या देशाच्या लोकशाहीने प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया निश्चित केलेली आहे. जेव्हा तुम्ही मतदार यादीमध्ये तुमचं नाव नोंदवायला जाता तेव्हा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, तुम्हाला फॉर्म भरावा लागतो.
तुम्हाला आपला तपशील द्यावा लागतो, तुमचं नाव काय, तुमच्या वडिलांचं नाव काय, तुम्ही कुठे राहता वगैरे वगैरे. आता देशामध्ये SIRचा उपक्रम राबवला जातोय आणि या उपक्रमाच्या दरम्यान तुमच्याकडून इन्युमरेशन फॉर्म भरून घेतला जातो आणि या फॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला स्वतःची माहिती निवडणूक आयोगाकडे द्यायची असते. हा प्रक्रियेचा भाग आहे, त्याला तुम्ही कसे काय चॅलेंज करू शकता. कपिल सिब्बल सवाल करतात की या देशाच्या मतदाराला इन्युमरेशन फॉर्म भरण्याची गरज काय. म्हणजे राहुल गांधींचं ठीक आहे, त्यांच्या IQ बद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे, त्यामुळे राहुल गांधी जेव्हा सवाल विचारतात, निवडणूक आयोगाने जेव्हा त्यांना सांगितलं तुम्ही जी माहिती दिली ती सिद्ध करण्यासाठी एफिडेव्हिट दाखल करा, राहुल गांधी काय म्हणाले होते की मी लोकप्रतिनिधी आहे, मला एफिडेव्हिट सादर करण्याची गरज काय. म्हणजे हा सवाल राहुल गांधी यांना शोभतो, परंतु कपिल सिब्बल हे नामांकित वकील आहेत, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न करावेत. हे जरा अतिच झालं. या देशामध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा उपक्रम सुरू झाल्यापासून काय चित्र दिसत आहे, विशेष करून पश्चिम बंगालमध्ये भारत बांगलादेश सीमेवर घुसखोरांची रांग लागलेली आहे. भारतातून बांगलादेशमध्ये पळ काढण्यासाठी BSFचे जे जवान आहेत, जे सीमेवर तैनात आहेत, ते या सगळ्या घुसखोरांकडून माहिती घेत आहेत आणि त्यांची बांगलादेशमध्ये परत पाठवणी करतायत. आणि हे जे घुसखोर आहेत त्यांनी मीडियाला सांगितलेलं आहे की आमच्याकडे आधार कार्ड आहेत, आमच्याकडे रेशन कार्ड आहेत. काही लोकांनी तर असं सांगितलंय की आमच्याकडे वोटर कार्ड आहेत आणि भारताच्या निवडणुकांमध्ये आम्ही 3-4 वेळा मतदान सुद्धा केलेलं आहे. हे सगळं ऑन कॅमेरा सांगतायत, हे सगळं घुसखोर सांगतायत. परत ते सांगतायत की आम्ही बांगलादेशी आहोत, परंतु आम्ही भारतामध्ये मतदान केलेलं आहे. कॅमेराच्या समोर हे सत्य समोर येत आहे आणि देशातील कोट्यवधी जनता हे सत्य पाहते, ही माहिती ऐकून अवाक होते. आणि कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारचा युक्तिवाद करतायत की त्यांना हे सगळं काही माहितच नाहीये. या सगळ्या बाबतीत ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत की या देशामध्ये बांगलादेशी घुसखोर घुसलेले आणि SIRच्या भीतीने ते आता बांगलादेशमध्ये पळ काढताना दिसत आहेत. आणि कपिल सिब्बल न्यायालयामध्ये काय युक्तिवाद करतात की एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड आहे, त्याने असं डिक्लेरेशन लिहून दिलं की मी भारताचा नागरिक आहे, तर निवडणूक आयोगाने त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. या देशामध्ये घुसलेले सगळे बांगलादेशी तर सोडून द्या, बांगलादेशचे जे नागरिक आहेत ते सुद्धा एका पायावर उभं राहून अशा प्रकारचं डिक्लेरेशन देतील की मी भारताचा नागरिक आहे. आणि ममता बॅनर्जी यांच्या कृपेने तर त्यांना आधार कार्ड मिळणं, रेशन कार्ड मिळणं या अगदी सहज गोष्टी आहेत. बिहारमध्ये जेव्हा SIR उपक्रम राबवण्यात आला तेव्हा एकट्या बिहार राज्यातून मतदार यादीतून 68 लाख नावं वगळण्यात आली. किती मोठा आकडा आहे लक्षात घ्या. एकट्या बिहारमध्ये जर 68 लाखाची संख्या असते तर पूर्ण देशभरामध्ये ही संख्या किती मोठी असू शकेल. त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांना जे बांगलादेशी मतदारांवर अवलंबून होते, त्यांच्या मतांचे लाभार्थी होते, या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडालेली आहे आणि त्याचा पूर्णपणे प्रयत्न आहे की हा जो उपक्रम आहे तो बंद व्हावा आणि बांगलादेशी घुसखोर जे या देशाच्या मतदार यादीमध्ये घुसून बसलेले आहेत त्यांची नावं मतदार यादीमध्ये तशीच राहावी. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठासमोर SIR प्रकरणीच्या या याचिकांची सुनावणी होते आणि सुदैवाने या खंडपीठाला याचिकाकर्त्यांचा कावा लक्षात आलेला आहे, राजकीय पक्षांचा हेतू लक्षात आलेला आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे राजकीय पक्ष घुसखोर बांगलादेशींची पाठराखण करतायत आणि त्याच्यामुळे या खंडपीठाने कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाच्या चिंधड्या उडवल्या, त्यांची खरडपट्टी काढली. कपिल सिब्बल म्हणाले होते की गावखेड्यातल्या निरक्षर लोकांना हे फॉर्म भरायला कसं काय समजेल. त्याच्यावर खंडपीठाने जे उत्तर दिलं ते खूपच छान उत्तर होतं, सडेतोड होतं. खंडपीठाने कपिल सिब्बल यांना असं सुनावलं की गावखेड्यातले जे लोक आहेत ते निवडणुकांच्या दृष्टीने शहरातल्या लोकांच्या पेक्षा जास्त उत्साही असतात. गावामध्ये निवडणूक हा एक सोहळा असतो आणि गावामध्ये जे मतदानाचे प्रमाण असतं ते शहरांच्या तुलनेमध्ये सुद्धा जास्त असतं. कपिल सिब्बल यांच्या दुसऱ्या युक्तिवादावर या खंडपीठाने असं म्हटलं, म्हणजे जे आधार कार्ड बद्दल कपिल सिब्बल म्हणाले होते, जर एखाद्या व्यक्तीने डिक्लेरेशन दिलं की मी भारतीय आहे आणि त्याच्याकडे आधार कार्ड आहे तर त्याला मतदार बनवायला हरकत काय. त्याच्यावर खंडपीठाने जे उत्तर दिलं ते सुद्धा जबरदस्त होतं. खंडपीठाने कपिल सिब्बल यांना असं सुनावलं की एखाद्या घुसखोराकडे जर आधार कार्ड असेल तर त्याला या देशाचा मतदार तुम्ही बनवणार आहात का. निवडणूक आयोगाच्या वकिलाने न्यायालयामध्ये सांगितलं की सगळे राजकीय पक्ष या SIRच्या प्रकरणामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केलेला दिसतोय, कारण कपिल सिब्बल यांच्यावर जे ताशेरे ओढण्यात आलेले आहेत, कपिल सिब्बल यांना सुनावण्यात आलेलं आहे की बिहारमध्ये जेव्हा SIR उपक्रम राबवण्यात येत होता तेव्हा सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचे आक्षेप घेतले होते की लाखो लोकांची नावं कापली जातील वगैरे वगैरे, परंतु प्रत्यक्षात जेव्हा मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा कोणीही तक्रार केली नाही, कोणीही आक्षेप घेतला नाही. म्हणजे तुम्ही जी आवई उठवली होती ती सपशेल खोटी होती असं एका प्रकारे न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. ममता बॅनर्जी प्रचंड अस्वस्थ झालेले, कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की SIR उपक्रम व्यवस्थित राबवण्यात आला तर
पश्चिम बंगालच्या मतदार याद्यातून बांगलादेशी घुसखोर जे घुसून बसलेले आहेत त्यांचा पूर्णपणे सफाया होणार. आणि हा असा मतदार आहे जो फक्त ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाला मतदान करतो, जो कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला मतदान करू शकत नाहीये. आणि त्यामुळे ममता प्रचंड पेटलेले आहेत. एका जाहीर कार्यक्रमामध्ये ममतांनी भाजपला इशारा दिलेला आहे. तिने असं म्हटलंय की जर तुम्ही पश्चिम बंगालमध्ये मला धक्का देण्याचा प्रयत्न कराल तर मी देशभरामध्ये भाजपला हादरे देईन. ममता उघड उघड भाजपला धमक्या देण्याचं काम करतायत. निवडणूक आयोगाला सुद्धा धमकावण्याचं काम करतायत. काल संविधान दिवस होता आणि या निमित्ताने ममता बॅनर्जी यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केली होती. या पोस्टमध्ये ममता बॅनर्जी असं म्हणतात की या देशाची लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता धोक्यात आलेली आहे. वास्तविक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचं काही बिघडलेलं नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. धोक्यात आलेली आहे ममता बॅनर्जी यांची बांगलादेशींची वोट बँक. पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास रक्तरंजित आहे. इथे सत्ताधारी विरोधकांचे मुर्दे पाडत असतात. डाव्यांच्या सत्ताकाळापासून ही परंपरा सुरू झाली आणि ममता यांच्या कार्यकाळामध्ये ही परंपरा जपण्यात आली. गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये भाजपच्या कित्येक कार्यकर्त्यांचे बळी गेलेले आहेत आणि त्या ममता बॅनर्जी आज लोकशाहीच्या बाता करताना दिसत आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही किती डळमळीत झालेली आहे याचं उदाहरण काही दिवसापूर्वी स्पष्ट झालं, सगळ्या देशाच्या समोर आलं. कोलकात्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयावर बूथ लेवल ऑफिसर्सचा एक मोर्चा गेला. आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगालमध्ये जे बूथ लेवलचे ऑफिसर आहेत ते अनेक दिवस ओरड करतायत की आमच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. तर डोक्यावर हा ताण घेऊन हे सगळे बूथ लेवल ऑफिसर एकत्र आले आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. 30 तास घेराव घातला आणि या काळामध्ये या कार्यालयातला एकही माणूस बाहेर जाऊ शकत नव्हता आणि बाहेरचा एकही माणूस आत येऊ शकत नव्हता. कल्पना करा आतमध्ये इमारतीमध्ये जे लोक असतील त्यांच्यावर किती मोठा तणाव असेल. या दरम्यानच्या काळामध्ये मोर्चेकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला राज्याचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची भेट घ्यायची आहे. तर त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आधी वेळ घेतला नव्हता आणि निवडणूक आयुक्त आता व्यस्त आहेत त्यामुळे आता ते तुम्हाला भेटू शकत नाहीत. त्यांनी धमकी दिली जर तुम्ही आम्हाला भेटण्याची वेळ दिली नाही तर आम्ही आत शिरू म्हणून. आणि हे सगळं सुरू असताना, हा सगळा तमाशा सुरू असताना पोलीस मख्ख होते, मूकदर्शक बनून उभे होते. पश्चिम बंगालमध्ये सरकारची किती झुंडशाही चालली आहे बघा. निवडणूक आयुक्तांना जर 30 तास त्यांच्या कार्यालयामध्ये कोंडून ठेवण्यामध्ये जर यांना यश येत असेल तर गल्लीबोळामध्ये जे BLO काम करतात त्यांची काय परिस्थिती असेल आणि त्यांच्यावर यांचा कितपत दबाव असेल. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात काय चाललंय हे या घटनेमुळे पुरेसे स्पष्ट झालेलं आहे. निवडणूक आयोगाने या घटनेची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी कलकत्त्याचे जे पोलीस कमिशनर आहेत त्यांना पत्र पाठवलंय आणि त्यांना सांगितलंय की या प्रकरणी 48 तासामध्ये आम्हाला अहवाल द्या. पश्चिम बंगालमध्ये एक बुद्धिबळाचा पट सजलेला आहे. दोन्ही बाजूला जे लोक बसलेले आहेत ते आपल्या आपल्या चाली खेळत आहेत. BLOवर कामाचा प्रचंड ताण आहे अशी ममता बॅनर्जी यांनी ओरड केली. त्यांनी असं सांगितलं की कामाचा ताण प्रचंड असल्यामुळे काही BLOने आत्महत्या केलेली आहे. BLOने सुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या की दिवसभर आम्हाला फॉर्म वाटण्यासाठी आणि फॉर्म गोळा करण्यासाठी फिरावं लागतं, त्यामुळे पुन्हा हे काम संपल्यानंतर डेटा एंट्री करायची हे आम्हाला शक्य नाहीये. आमच्यावर कामाचं प्रचंड लोड आहे आणि त्याच्यात हे जे काम आहे ते आम्हाला अशक्य आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याच्यातून मार्ग काढला. खरं तर निवडणूक आयोगासाठी ही संकटात संधी होती, कारण जी माहिती या BLOने जमा केलेली आहे त्याची डेटा एंट्री जर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी केली असती तर त्याच्यामध्ये घपला होण्याची शक्यता होती. कारण तृणमूलचं सरकार आहे आणि तृणमूलच्या सरकारचा दबाव सगळ्याच सरकारी यंत्रणेवर आहे. त्याच्यामुळे संकटात संधी सापडली. BLOने एक टेंडर काढला आणि त्या टेंडरमध्ये आपल्याला 1000 डेटा एंट्री ऑपरेटर आणि 50 सॉफ्टवेअर डेव्हलपर हवे आहेत अशा प्रकारची जाहिरात केली. म्हणजे तृणमूल सरकारचा जो प्रभाव या निवडणूक आयोगाच्या कामावर होता तो पूर्णपणे संपवून टाकला. बरं, हा टेंडर काढल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या लक्षात आलं आपण काहीतरी चूक केलेली आहे व त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं. त्यांनी असं म्हटलं की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी आहेत आणि वर्षानुवर्ष तेच हे सगळं काम करतायत, व तुम्हाला वेगळी जाहिरात काढण्याची गरज काय होती. आता ममता बॅनर्जी पेचात सापडल्या, कारण त्यांनीच आधी म्हटलं होतं की BLOवर कामाचा प्रचंड दबाव आहे. त्यातून निवडणूक आयोगाने जो मार्ग काढला त्याच्यावर सुद्धा ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला. परंतु आता या आक्षेपाकडे फार लक्ष देण्याची निवडणूक आयोगाला काही आवश्यकता नाहीये. म्हणजे निवडणूक आयोगाचा दुहेरी फायदा झाला. एका बाजूला जे BLO ओरडत होते की आमच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे त्यांचं ऐकल्यासारखं सुद्धा झालं, आणि दुसऱ्या बाजूला BLOच्या माध्यमातून जी माहिती जमा करण्यात आलेली आहे ती आता निवडणूक आयोगाकडे पूर्णपणे सुरक्षित असेल. त्याच्यामध्ये तृणमूल सरकारचा
कोणताही हस्तक्षेप असण्याचं आता काही कारणच नाहीये. कारण जे डेटा एंट्री ऑपरेटर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर नियुक्त करण्यात येतील ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नियुक्त करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे ही जी माहिती आहे ती सुरक्षित आहे. ममता यांनी स्वतः जो चक्रव्यूह निर्माण केला होता त्या चक्रव्यूहामध्ये ममता स्वतःच अडकलेल्या दिसतात. एका बाजूला पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सरकारचा प्रचंड दबाव असताना निवडणूक आयोग मात्र खंबीर आहे आणि खंबीरपणे SIR उपक्रम राबवताना दिसतोय. आणि दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या राजकीय पक्षांचं तोंड फुटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाची पूर्णपणे पाठराखण केलेली आहे. स्पष्ट शब्दात सांगितलंय की आम्ही कोणत्याही प्रकारे SIR उपक्रम थांबवू शकणार नाहीये. हा निवडणूक आयोगाचा हक्क आहे. आवश्यक भासल्यास त्यामध्ये जर काही त्रुटी जर आम्हाला आढळल्या तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आम्ही काम करू. निवडणूक आयोगाने राबवलेल्या SIR उपक्रमाचा इम्पॅक्ट बघा. राजकीय पक्ष जे या बांगलादेशी घुसखोरांच्या मतांचे लाभार्थी होते ते दुखावलेले आहेत. देशाचा सर्वसामान्य नागरिक सुखावलेला आहे, कारण त्याला दिसतंय की मतदार याद्यांची साफसफाई होते आणि बांगलादेशी घुसखोर देश सोडून पळतोय. धास्तावलेत बांगलादेशी घुसखोर. त्यांच्या लक्षात आलंय की आता फार काळ भारतामध्ये राहणं शक्य नाहीये. जर आपण भारतात राहिलो तर कदाचित आपली रवानगी डिटेन्शन सेंटरमध्ये होऊ शकते. त्यामुळे SIRचा जो इम्पॅक्ट आहे तो जबरदस्त आहे. भविष्यामध्ये जेव्हा सर्व देशामध्ये SIR उपक्रम राबवला जाईल, कदाचित मतदार यादीमध्ये घुसून बसलेले 5 ते 6 कोटी बांगलादेशी मतदार यादीतून बाहेर पडतील अशा प्रकारची शक्यता आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना व्यक्त करा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.